हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण. अध्याय 4, ओवी क्रमांक 5. श्रवण आणि मनन या ऐसे नाही साधन, म्हणून हे नित्य नूतन केले पाहिजे. श्री समर्थ सांगतात की अशा प्रकारे श्रवण आणि त्याचे मनन हे या श्रवण साधनेत फार महत्त्वाचे आहे. ही श्रवण साधना फार प्रभावी आहे. या योगे आत्मारामाची यात्रा घडते. यास्तव सर्वांनी ही श्रवण साधना जरूर करावी, परंतु यात सातत्य पाहिजे. नित्य नियमित अध्यात्माचे निरूपण ऐकत असावे. यात जराही खंड करू नये, कारण यात आपल्या महाचंचल आणि चवचाल मनाला अध्यात्मापासून जराही उसंत मिळत नाही. या योगे ते अमन नमन होते. आपल्या अध्यात्माच्या यात्रेमधील मन हाच सर्वात मोठा अडथळा असतो. तो दूर होतो आणि आपली अध्यात्माची यात्रा मार्गस्थ होते. अशा प्रकारे श्री समर्थांनी ओवी क्रमांक 2 मध्ये 2 आणि 2 पासून 4 पर्यंत श्रवण साधना सांगितलेली आहे. साधन निरूपण या अध्यायाच्या सुरुवातीला श्री समर्थांनी सर्वप्रथम श्रवण साधना सांगितली आहे. कारण श्री समर्थांच्या मते श्रवण साधना ही सर्वोत्कृष्ट साधना आहे. कारण आपण आध्यात्मिक तत्वज्ञानाचे श्रवण महानुभवी अशा सद्गुरूकडून ऐकतो. असा सद्गुरू त्याची स्वानुभूती आपल्या पुढे मोकळी करतो. तो स्वतः आत्मारामाची यात्रा करून आलेला असतो. त्याला आत्मारामाची प्रत्यक्षानुभूती असल्यामुळे त्याचे ज्ञान आदरणीय, श्रवणीय, ग्रहणीय, अनुकरणीय असते. जणू काही आपण प्रत्यक्ष आत्मारामाकडूनच ज्ञान ग्रहण करत आहोत. या योगे आपण सुयोग्य मार्गाला यात्रा करू लागतो. आपल्या प्रत्येक शंकेचे, प्रत्येक प्रश्नाचे अतिशय समर्पक आणि आपले समाधान होणारे उत्तर आपल्याला अशा सद्गुरूकडून मिळते. तसेच यात्रा करताना काही अडचण आल्यास असा सद्गुरू आपल्यासाठी सदा मार्गदर्शक असतो. त्याने हेच जीवित कार्य स्वीकारलेले असल्यामुळे आपल्यासाठी असा सद्गुरू सदा उपलब्ध असतो. आपली साधना सुरू असताना टप्प्याटप्प्याने आपल्यामध्ये यथा कालावधी काही बदल अपेक्षित असतात. असे बदल आपल्यात झाले आहेत किंवा नाही याचे असा सद्गुरू निरीक्षण करत असतो. आपल्याला वेळोवेळी बहुमोल अशा सूचना देत असतो. याचा आपल्याला फार मोठा दिलासा असतो. यामुळे काही चूक झाली तर आपण योग्य वेळी चूक सुधारू शकतो. तसेच आपल्या मागे कोणती शक्ती आपल्याला आधार देत आहे याची आपल्याला छान कल्पना असल्यामुळे आपण फार आत्मविश्वासाने अध्यात्माची यात्रा करत असतो. याचा आपल्यावर फार चांगला परिणाम होत असतो. आता पुढची ओवी क्रमांक 6. जैसे ग्रंथी बोलिले, तैसेची स्वये पाहिजे जाले, येथे क्रियेच्या माथा आले निश्चितार्थे. सर्वप्रथम श्रवण साधना सांगितल्यावर आता श्री समर्थ आपल्याला दुसरी वाचन साधना सांगत आहेत. कारण श्रवण साधना करायला महानुभवी सद्गुरू मिळणे महादुर्मिळ आहे. 450 वर्षापूर्वी जाऊ दे, आजही सद्गुरू सापडणे महादुर्लभ आहे. अध्यात्माचा भौतिक बाजार भरलेला आहे. मी खेडेगावामधून शहरात आलेले आहे. तेथे अध्यात्माचे मार्गदर्शन करणारे मिळणे शक्य नाही. जे काही वडिलांनी थोडेफार मार्गदर्शन केले त्या शिदोरीवर पुढे मी ग्रंथांनाच सद्गुरू करून या मार्गावर काही अल्प स्वल्प यात्रा करायचा प्रयत्न केला आहे. यासाठी श्री समर्थ श्रवण साधना करायला
पर्याय म्हणून सद सद सद्ग्रंथाचे वाचन करावे असे सांगत आहेत. आता सद्ग्रंथ म्हणजे काय असा प्रश्न निर्माण होतो. याचे उत्तर श्री समर्थांनी येथे दिलेले नाही. तथापि वेद हे एकमेव मूलभूत वैश्विक कल्याणकारी ज्ञान आहे. या वेदांचे सार म्हणजे उपनिषदे आहेत. या उपनिषदांचे वाचन म्हणजे सद्ग्रंथांचे वाचन आहे. उपनिषदानंतर त्यावर आधारित अष्टावक्र गीता, भगवद्गीता इत्यादी ग्रंथ पायाभूत आहेत. अशा ग्रंथांचे महानुभवींनी केलेले निरूपण वाचावे. निरूपण करणारा महानुभवी आहे याची खात्री करूनच अशांचे लिखाण वाचावे. असे वाचन कसे असावे? आपण योग्य प्रकारे वाचन करत आहोत की नाही? अशा वाचनाने आपल्यात काय बदल व्हायला पाहिजे? याचे उत्तर या ओवीत श्री समर्थांनी दिले आहे. कारण या योगे आपण वाचन साधना योग्य प्रकारे करत आहोत याची पडताळणी आपली आपण करू शकतो. कारण श्रवण साधनेप्रमाणे आपल्याला प्रत्यक्ष मार्गदर्शन करायला वाचन साधना करताना आपल्यासमोर कोणीही मार्गदर्शक नसतो. यासाठी श्री समर्थ सांगतात, आपण वाचन करत असलेल्या ग्रंथामध्ये जे सांगितले आहे त्याचा प्रभाव आपल्यावर इतका झाला पाहिजे की नेमके तेच आपल्या वर्तनात उतरले पाहिजे. तेथे जे जे सांगितले आहे त्याप्रमाणे आपले आचरण झाले पाहिजे. आपले आचरण अशा ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे अगदी निश्चित प्रकारे नेमके तसेच असले पाहिजे. याचा अर्थ आपले आचरण चुकूनही, अपवाद म्हणूनही अन्य प्रकारे नसावे. आपले नित्य आणि नैमित्तिक चालचलन आध्यात्मिक झाले पाहिजे. याचा परिणाम आपल्या कर्मयोगामधूनही दिसला पाहिजे. जनसामान्यांमध्ये अध्यात्म हीच आपली ओळख झाली पाहिजे. आपल्या आजूबाजूला आपल्यासारखेच अध्यात्माची यात्रा करणारे असावेत आणि यापासून दूर असलेले आपल्यापासूनही दूर असावेत. हे सर्व ठीक आहे, परंतु आता एक मूलभूत असा प्रश्न आहे की वाचन साधना करताना निर्माण होतो. आता एक मूलभूत असा प्रश्न ही वाचन साधना करताना निर्माण होतो की वाचन साधना करताना चुकीचा अर्थ ज्ञात होतो आणि आपल्याला चुकीचा अर्थ ज्ञात झाला आहे हे न उमगल्यामुळे अशा साधकाचे आचरणही चुकीचे होते. येथे त्याला योग्य मार्गाला आणायला त्याच्या सन्निध कुणीही मार्गदर्शक नसतो. असा साधक भरकटतो आणि जास्त वाईट म्हणजे आपण भरकटलेले आहोत हेही त्या बिचाराला समजत नाही. मग यावर तोडगा काय करावा? याचे उत्तर श्री समर्थांनी पुढील ओवीत दिले आहे. हरिओम.